नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 म्हणजेच गुणोत्तर व प्रमाण यातील सराव संच 4.2 मधील प्रश्न तिसरा बघणार आहोत। पहिले दोन प्रश्नाचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिसरा प्रश्न काय आहे बघा। तर पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। त्यातलं पहिलं आहे वर्गमुळात 5/3 आणि दुसरं गुणोत्तर दिलेलं आहे 3/वर्गमुळात 7। तर आता अशा पद्धतीने गुणोत्तरांचा लहान मोठेपणा जोड्यांमधील गुणोत्तराचा लहान मोठेपणा ठरवत असताना पहिल्यांदा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा। गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 यांचा गुणाकार करायचा आणि 3 × 3 म्हणजेच या छेदस्थानाचा आणि या अंशस्थानाचा काय करायचं, गुणाकार करायचा। म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्ही गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, मग आता आपण काय करूया, उत्तर लिहूया। सुरुवातीला आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया। म्हणजेच वर्गमुळात 5 × वर्गमुळात 7 याचं काय येईल उत्तर। तर वर्गमुळात एकाच वर्गमुळात काय येईल, या दोघांचा गुणाकार येईल म्हणजेच 5 × 7 = 35 बरोबर। आणि आता दुसरं करूया आपण 3 × 3 म्हणजेच 3 × 3 किती आले, 9 आले। आता हे वर्गमुळात 35 आहे आणि हे फक्त 9 आहे। मग आपण 9चं काय करूया, वर्गमुळात रूपांतर करायचं। म्हणजेच वर्गमुळात 81 म्हणजेच काय असतं, तर ते 9 असतं। म्हणजेच 81चं वर्गमूळ काय असतं, तर ते 9। म्हणजेच आपण वर्गमुळात 81 याचं उत्तर असतं 9 असं केलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे आता वर्गमुळात 35 आपल्याला मिळालं आहे आणि वर्गमुळात 81 आपल्याला मिळालेलं आहे। मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, लहान मोठेपणा ठरवायचा आहे। आता या ठिकाणी बघा, पहिला गुणाकार यांचा किती आलेला आहे, हा वर्गमुळात 35 आलेला आहे आणि हा किती आलेला आहे, तर वर्गमुळात 81 आहे। म्हणजे याच्यातलं वर्गमुळात 81 हे मोठं आहे आणि वर्गमुळात 35 हे काय आहे, तर ते लहान आहे। म्हणजेच आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, म्हणजेच काय तर वर्गमुळात 5/3 हे लहान आहे कोणापेक्षा, तर 3 वर्गमुळात 7 पेक्षा। आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा दाखवायचा होता। ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया। आता दुसरा प्रश्न आहे 3 × वर्गमुळात 5/5 × वर्गमुळात 7 आणि दुसरं गुणोत्तर आहे वर्गमुळात 63 छेद वर्गमुळात 125 बरोबर। मग आता वर्गमुळात 63 आणि वर्गमुळात 125 या टाईपमध्ये म्हणजे या टाईपच्या गुणोत्तरामध्ये आपल्याला अगोदर रूपांतर केलं पाहिजे बरोबर। मग आपण अगोदर वर्गमुळात 63 घेऊया। मग वर्गमुळात 63 आपण म्हणजेच काय तर वर्गमुळात म्हणजेच 63 हा कोणाचा गुणाकार असतो, तर 9 × 7 म्हणजेच 9 × 7 = 63 असते बरोबर। म्हणजेच आता आपण ह्याचं सेपरेट वर्गमूळ देऊया। म्हणजेच 9ला वर्गमूळ सेपरेट देऊया आणि 7ला सेपरेट देऊया। त्यानंतर वर्गमुळात 9 म्हणजेच काय असते, तर 3चा वर्ग 9 असतो। म्हणजे वर्गमुळात 9चं वर्गमूळ काय आलं, तर ते 3 आला। आणि त्यानंतर हे जे वर्गमुळात 7 आहे तसंच राहणार। म्हणजेच इथे किती आलं, तर वर्गमुळात 7 म्हणजेच वर्गमुळात 63चं आपण कसं लिहिलं, तर 3 वर्गमुळात 7 येईल। त्यानंतर पुन्हा आपण वर्गमुळात 125चं सुद्धा बघूया। आता वर्गमुळात 125 ते आपण कसं लिहिणार, तर 25×5 = 125 म्हणजेच 25×5 = 125 लिहिणार। आता या दोन्हींना पण आपण सेपरेट वर्गमूळ देऊया गुणिले वर्गमुळात 5। आता वर्गमुळात 25 म्हणजेच आता 5चं वर्गमूळ 25चं वर्गमूळ आलं 5 बरोबर। आणि 5 वर्गमुळात 5 आहे तसंच ते राहणार बरोबर। म्हणजेच वर्गमुळात 125चं आपण कसं लिहिलं, सोपं रूप, तर 5 वर्गमुळात 5 लिहिणार। तर याचा वापर करून आपण हे उदाहरण सोडूया। मग आता आपल्याला याचा अगोदर काय करूया, आपण तिरकस गुणाकार करूया। 3 वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 आणि कोणतं दिलेलं आहे, आता 63 म्हणजेच काय तर 3 वर्गमुळात 7 3 वर्गमुळात 7 भागिले 125 आहे, 5 वर्गमुळात 5 आहे बरोबर। आता याचाच आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया। म्हणजेच काय होईल बघा, तर 3 वर्गमुळात 5 × 5 वर्गमुळात 5। ठीक आहे, आता याचं काय येईल बघा, तिरकस गुणाकार 3 × 5 = 15 येतील। आणि यानंतर हे वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले 5 × वर्गमुळात 5। आता हे जर आपण सोडवलं तर 15 आहे तशीच येतील। वर्गमुळात 5 म्हणजेच वर्गमुळात 5 म्हणजेच काय येतील, वर्गमुळात 25 येतील। आणि वर्गमुळात 25 म्हणजेच काय असते, तर ते 5 असते। म्हणजेच 15 × 5 तर ते किती आले, तर या ठिकाणी आपल्याला आले 15×5 किती आले, तर 75 आले। 15×5 आपल्याला 75 मिळाले। त्यानंतर आपण आता याचा तिरकस गुणाकार करूया। म्हणजेच 3 वर्गमुळात 7 × 5 वर्गमुळात 7। आता याचा गुणाकार करूया। 5 त्रिक किती आले, 5 त्रिक 15 आले। 5 त्रिक 15 आणि या दोघांचा गुणाकार म्हणजेच वर्गमुळात 7 × वर्गमुळात 7 म्हणजेच किती आले, तर हे 15 आहे तसेच 7 आणि गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे 7 × 7 = 49 बरोबर। आता 15 ×
आता वर्गमूळात 7 म्हणजे 7चं 49 वर्गमूळ आलं 7, मग ते आपण लिहिलं. म्हणजेच 15 सत्ते किती आले या ठिकाणी, 15 सत्ते 5 दर्श म्हणजेच 105. म्हणजे याचा गुणाकार किती आला, हा आला. इथे 75 आणि इथे किती आलं 105 आला. मग याच्यावर आपण काय म्हणू शकतो, तर म्हणजेच याचा गुणाकार केला हा 35 आला आणि याचा आला 105. म्हणजेच नक्कीच हे आहे लहान, हे गुणोत्तर काय आहे, लहान आहे. म्हणजेच मग आपण ते कसं लिहिणार, तर म्हणून 3 वर्गमुळात 5 भागिले 5 वर्गमुळात 7 हे लहान आहे कोणापेक्षा, तर वर्गमुळात 63 भागिले वर्गमुळात 125 पेक्षा. आणि हेच आपल्याला त्यांनी विचारलं होतं, आपल्याला फक्त लहान मोठेपणा दाखवायचा होता. अशा पद्धतीने 63 वर्गमुळात 63 आणि वर्गमुळात 125 याचं अगोदर सोपं रूप करायचं, म्हणजे या टाईपच्या गुणोत्तरामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि मग लहान मोठेपणा ठरवून मग त्याचा तिरकस गुणाकार करायचा आणि मग लहान मोठेपणा ठरवायचा. ओके, आता आपण तिसरा प्रश्न काय दिला आहे ते बघूया. आता तिसरं त्यांनी विचारलं आहे 5 भागिले 18 आणि दुसरा आहे 17 भागिले 121. मग आता ठीक आहे, याचा आपण आता डायरेक्टली काय करूया, तिरकस गुणाकार करूया. म्हणजेच 5 गुणिले 121 बरोबर. आता 121ला जर 5 गुणला तर त्याचा गुणाकार येतो 605 येतो आणि 18 गुणिले आपण 17 करूया. म्हणजेच 17 गुणिले 18 बरोबर. 17 गुणिले 18 याचा गुणाकार केला तर तो येतो 306 येतो बरोबर. म्हणजेच आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, तर 605 जे आहे ते मोठे आहेत कोणापेक्षा, तर 306 पेक्षा. म्हणजेच आपल्याला 5/18 हे जे आहेत, म्हणजेच 5/18 हे मोठं आहे कोणापेक्षा, तर 17 भागिले 121 पेक्षा. म्हणजेच आपण 5 गुणिले 121 केलं तर 605 आलं आणि 17 गुणिले 18 केलं तर 306 आलं बरोबर. म्हणजेच काय, तर ही आपल्याला यांचा गुणाकार केला म्हणजेच हे गुणोत्तर मोठं आलं म्हणजे 605 आलं बरोबर. आणि हे गुणोत्तर याचं उत्तर आलं 306 आलं. म्हणजेच 5/18 हे मोठं आहे कोणापेक्षा, तर 17 भागिले 121 पेक्षा. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. आता आपण काय करूया, चौथं काय आहे ते बघूया. चौथं त्याने काय विचारलं आहे, वर्गमुळात 80 भागिले वर्गमुळात 48 आणि दुसरं गुणोत्तर आहे वर्गमुळात 45 भागिले वर्गमुळात 27. आता या वर्गमुळातल्या संख्या थोड्याशा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे आपण काय करूया, थोडंसं सोपं रूप त्याला देऊया. पहिल्यांदा वर्गमुळात 80चं बघूया. वर्गमुळात 80, आता वर्गमुळात 80 आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर 16 गुणिले 5 म्हणजेच 16 पंचे 80 अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि भागिले वर्गमुळात 48 आणि 48 कसं लिहू शकतो, तर 16 त्रिक 48. आपल्याला ही वरची के जो आहे म्हणजेच अंशस्थानचा आणि छेदस्थानचा तो कॉमन पाहिजे बरोबर. मग आपण हे आता कसं सोडवू शकतो, तर वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 5 यांना वर्गमूळ सेपरेट द्यायचा आणि वर्गमुळात या ठिकाणी 16 गुणिले वर्गमुळात 3. आता या ठिकाणी वर्गमूळ 16 आणि इथं सुद्धा वर्गमूळ 16 आहे, ते कॅन्सल होणार, कॉमन कडून आपण कॅन्सल करायचं. म्हणजेच इथं काय राहिलं, तर वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 3 राहिलं बरोबर. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्याच पद्धतीने आपण आता याचा सुद्धा विचार करूया. म्हणजेच वर्गमुळात 45 भागिले वर्गमुळात 27. आता वर्गमुळात 45 आपण कसं लिहिणार, तर 9 गुणिले 5 म्हणजेच 9 5 45 आणि 27 कसं लिहायचं, तर 9 त्रिक 27 बरोबर. मग आपण आता हे दोघांना सुद्धा सेपरेट वर्गमूळ देऊया. वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 9 वर्गमुळात 9 कॉमन आहे, ते आपण कॅन्सल करायचं. म्हणजेच इथं काय राहिलं, आता वर्गमुळात 5 भागिले या ठिकाणी वर्गमुळात 3 राहिले आणि याला आता इक्वेशन नंबर आपण 2 म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा विचार केला तर त्यांच्या दोन्ही साईड कशा आहेत, समान आहेत. वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 3 आणि इथे सुद्धा वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 3 आहेत. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर कसे असणार आहेत, तर ते समान असणार आहेत. म्हणजेच 1 व 2 वरून आपण काय लिहिणार, 1 व 2 वरून वर्गमुळात 80 भागिले वर्गमुळात 48 हे एक समान आहेत 45 भागिले किती, तर वर्गमुळात 27. याच्यात लहान मोठे कोणच नाही, तर ते दोन्ही गुणोत्तर कसे आहेत, तर ते एक समान आहेत. अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. आता आपण पाचवा प्रश्न काय आहे ते बघूया. काय आहे पाचवा प्रश्न, तर 9.2 भागिले 5.1 आणि दुसरं गुणोत्तर आहे 3.4 भागिले 7.1 बरोबर. इथं पॉईंटचं त्याने गुणोत्तर दिलेलं आहे. मग आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करण्यासाठी लहान मोठेपणा कोण आहे ठरवण्यासाठी अगोदर काय करूया, याचा पूर्ण आपण पॉईंट काढूया. आपल्याला समजण्यासाठी आपण काय करूया, हे पॉईंट अगोदर काढूया. आणि हे 51 आणि दुसरं आहे 34 भागिले 71 आहे बरोबर. आता आपण 51 आणि 92 51 पेक्षा 92 ही निश्चितच संख्या मोठी आहे. म्हणजे त्याच्यामुळे जर आपण भागाकार केला तर 51 1 51
निश्चितपणे लागेल आणि पुढं पॉईंटमध्ये जे काय त्याचं उत्तर येईल, बरोबर. आणि याचा जर विचार केला तर 71पेक्षा 34 संख्या लहान आहे, त्याच्यामुळे 71 71 होईल का तर नाही होणार, कारण का 71पेक्षा ही संख्या लहान आहे, त्याच्यामुळे इथं भागाकार लागताना 0 पॉईंट लागेल. कळलं तुम्हाला. जर याचा तुम्ही भागाकार केला तर 0 पॉईंटमध्ये उत्तर येणार आणि याचा जर भागाकार केला तर 1 पॉईंटमध्ये उत्तर येईल. म्हणजे नक्कीच हे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर कसं आहे, मोठं आहे आणि हे गुणोत्तर कसं आहे, लहान आहे, बरोबर आहे. 1 पॉईंटमध्ये याचं उत्तर येणार आणि ते 0 पॉईंटमध्ये त्याचं उत्तर येईल. म्हणजे हे गुणोत्तर मोठं आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला भागाकार करायची गरजच नाही आहे, कारण याच्यामध्येच आपल्याला कळते की कोणतं गुणोत्तर मोठं आहे. म्हणजे आपण याचं उत्तरामध्ये कसं लिहिणार तर आता याच्यामध्ये आणि जरी आपण पॉईंट देऊन जरी भागाकार केला तरी सुद्धा तीच कंडिशन असणार आहे, बाकी वेगळी कंडिशन काय नसणार आहे. म्हणजेच जरी पॉईंट देऊन भागाकार केला तरी सुद्धा हे पहिलं गुणोत्तर हे मोठं येणार आहे. मग आपण हे लिहायचं कसं तर 9.2 भागिले 5.1 हे ह्याचा जर भागाकार केला तर तो 1 पेक्षा मोठा येतो आणि 3.4 भागिले 7.1 याचा जर भागाकार केला तर तो 1 पेक्षा लहान येतो, बरोबर. म्हणजेच आपण ह्याच्यावरून काय लिहू शकतो, म्हणजेच 9.2 भागिले 5.1 हे गुणोत्तर मोठं आहे कोणापेक्षा तर 3.4 भागिले 7.1 पेक्षा, आणि हे आपल्याला असं ते सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. आता आपण चौथा आतला पहिला प्रश्न काय आहे ते बघूया. तर काय दिला आहे त्याने पहिला प्रश्न, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. हा चौकोन ABCD हा कसा आहे तर तो समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन A व कोन B यांच्या मापांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे तर 5/4 आहे. तर कोन B याचे माप काढा. कोन A आणि कोन B याच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे 5/4 आणि आपल्याला त्यांनी फक्त कोन Bचं माप विचारलेलं आहे, बरोबर. आता आपल्या यांच्या गुणोत्तराचे समानपट माहीत नाही आहे, त्याच्यामुळे आपण x ही त्यांच्या गुणोत्तराचे समानपट मानूया. तर इथे लिहायचं आपण सुरुवातीला दिलेल्या गुणोत्तराचे समानपट आपण x मानूया. तुम्ही कोणतेही चल वापरलं तरी सुद्धा चालेल. दिलेल्या गुणोत्तराचे समानपट x मानू. आता त्यानुसार आपण ते उदाहरण सोडूया. आता आपण समानपट x मानले, मग नंतर काय करायचं, आता त्यांनी आपल्याला कोन A आणि कोन B यांचे काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे. मग त्यानुसार आपण काय करणार तर कोन A आणि B यांचं किती दिलेलं आहे 5/4, म्हणजेच कोन Aचं काय येईल तर 5 येईल. कोन Aचं काय येईल तर 5x अंश येईल माप एक्सला जर आपण समानपट मांडले तर, आणि कोन Bचं काय येईल या ठिकाणी कोन B म्हणजे इथे त्याचं 4 येणार, किती येतील तर 4x अंश येतील. म्हणजे अशानुसार कोन Aचं 5x अंश आला आणि कोन Bचं किती आलं तर 4x अंश आलं. आणि त्यानुसार आता नंतर आपण आता या चौकोनामध्ये बघूया. त्यानंतर कोन A व कोन B हे काय आहेत तर हे समांतरभुज चौकोनाचे ते लगतचे कोन आहेत. तुम्ही बघू शकता आकृतीमध्ये हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत, कोन A व कोन B. म्हणजेच कोन A व कोन B या ठिकाणी कोन A, ह्या ठिकाणी कोन A आणि ह्या ठिकाणी कोन B हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत. मग त्यानुसार आपण काय करू शकतो तर लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. आणि म्हणून आपण हे लिहू शकतो कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश, बरोबर. ते लगतचे कोन आहेत आणि ते आंतरकोन सुद्धा आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आपण लिहू शकता कारण आंतरकोन आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज सुद्धा किती असते तर ते 180 अंशच असते. म्हणजेच कोन A आणि कोन B किती आले तर ते 180 अंश आले. मग आता कोन A आणि कोन B याच्या आपण किमती या ठिकाणी आता लिहूया. म्हणजे या ठिकाणी काय येईल तर कोन A आहे 5x अंश अधिक कोन B आहे 4x अंश बरोबर 180 अंश आहे तसेच येणार, बरोबर. तर प्रत्येक वेळेला 180 अंश लिहिलंच पाहिजे असं काय नाही. म्हणजेच आता काय येईल तर 5x अधिक 4x म्हणजेच किती आला तर ते 5 आणि 4 9x आला आणि 180 अंश आहे तसेच राहणार. आता आपल्याला xची किंमत काढायची आहे, म्हणजेच काय येईल या ठिकाणी तर x बरोबर 180 भागिले 9 गुणिले आहेत xला पलीकडे गेले की ते भागिले होणार. म्हणजेच आपल्याला xची किंमत किती मिळाली या ठिकाणी तर 9 1 9 9 2 18 आणि वरचे 0 म्हणजेच 20 मिळाला आहे. म्हणजेच xची किंमत आपल्याला किती मिळाली आहे तर ती 20 मिळालेली आहे. आणि आपल्याला त्यांनी माप कोन Bची किंमत विचारलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कोन B बरोबर कोन B आहे
4 1 अंश आहे. म्हणजेच आपण आता 4ला कितीने गुणायचं आहे, 1 आपल्याला 20 मिळाला. म्हणजेच 20 जर गुणलं तर आपल्याला किती मिळाला, 42 चौकाट म्हणजेच 80 अंश मिळाला आहे. म्हणजेच कोन बीचे माप हे 80 अंश आहे. आणि आपल्याला फक्त त्यांनी कोन बीचंच माप विचारलं होतं, एचं विचारलं नव्हतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तिसरा आणि चौथ्यातला पहिला प्रश्न बघितलेला आहे. बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. आपल्या चॅनलचं नाव आहे आदिराज क्लासेस. आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.